स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे। 13 ऑगस्ट पासून प्रत्येक घर, कार्यालय आणि वाहनांवर तिरंगा ध्वज फडकवला जात आहे। मात्र ज्यांना हक्काचे घर नाही त्यांनी झेंडा लावायचा कुठे हा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे। आमच्या गावचे सरपंच शरद भाऊ ते झेंडा घेऊन आले आहेत, पण लेकिन आम्हाला घरच नाही आणि जागा पण नाही। आता या झोपडीवर झेंडा लहरायचा कुठं आणि ते झेंडा पडला तर करायचं काय? त्यामुळं तुम्ही अगोदर आम्हाला घर द्या, जागा द्या, मग आम्हाला झेंडे द्या। चिचोंडी पाटील येथे आदिवासी समाज पक्क्या निवाऱ्यापासून वंचित आहे। ही गावासाठी शोकांतिका असल्याचे चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी म्हटले आहे। आदिवासी बांधवांना हक्काचे घर मिळावे या मागणीकरता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे आदिवासी बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय सरपंच शरद पवार यांनी घेतला आहे। आज या ठिकाणी आता कृष्णा धुळे यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आज आम्ही यांच्या घरावर हे झेंडे फडकायला तयार नाहीत, तर त्यामुळं आज सर्व आदिवासी समाजाचे बंधू भगिनी यांच्या हस्ते चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचं ध्वजारोहण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर।